नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय लोकशाही मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. राहुल गांधी यांची चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये जाहीर सभा होणार आहे, तर प्रियंका गांधी यांच्या 3 ठिकाणी जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलंय. गडचिरोली, कोल्हापूर, अहिल्यानगर जिल्ह्यात सभांचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी त्याचबरोबर प्रियंका गांधी यांची तोफ आज महाराष्ट्राच्या मैदानात धडकणार असं पाहायला मिळतंय. आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ हे दोन्हीही राष्ट्रीय नेते आज महाराष्ट्र दौरा करतायत. राहुल गांधी यांची चंद्रपूर त्याचबरोबर अमरावतीमध्ये जाहीर सभा आहे, तर प्रियंका गांधी यांच्या 3 ठिकाणी जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलंय. याच संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी सूरज दहाट. सूरज, राहुल गांधी त्याचबरोबर प्रियंका गांधी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलंय. कशा पद्धतीनं या सभांची रूपरेषा असेल? नक्कीच आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीचा जो प्रचार आहे जो अंतिम टप्प्यात आलेला आहे. 20 तारखेला मतदान होणार आहे आणि 18 तारखेला प्रचार संपणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील यांच्या सभाचा अक्षरशः धडाका सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं गेलं तर आज काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील जुना बायपास जो रोड आहे त्याच ठिकाणी जर पाहिलं मिलिटरी स्कूल जवळ काँग्रेसचे माजी आमदार आणि महाविकास आघाडीचे चांदूर रेल्वे धामणगाव मतदारसंघाचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांच्या प्रचारार्थ जे आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची प्रचार सभा होणार आहे. एकंदरीत त्या प्रचार सभेची जयंत अशी मोठी तयारी करण्यात आलेली आहे. 1 लाखापेक्षा जास्त लोक जमतील असा जो आकडा आहे, जो अंदाज आहे, तो काँग्रेसच्या नेत्यांनी या ठिकाणी वर्तवलेला आहे. विदर्भातील जे आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार असतील, विरोधी पक्ष नेते आहेत आणि जे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ते या सभेला उपस्थित राहणार. एकंदरीत राहुल गांधी विदर्भाच्या दौऱ्यावर आले असताना नेमकं कशा प्रकारे मार्गदर्शन करणार, नेमकं कोणावर तोप डागणार हे त्या निमित्तानं बघावं लागणार आहे. नक्कीच सूरज, त्यामुळे राहुल गांधी आज नेमका कुणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.